नमस्कार मित्रांनो, मी परशुराम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पीएम किसान योजना जी आहे त्याची केवायसी झाली का नाही किंवा कशी करायची त्याची पूर्ण प्रोसेस आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा जो मोबाईल आणि तुम्ही घरी बसल्या करू शकता बरं काही. तर त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो मोबाईल आहे त्यावरती जे आहे प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, पीएम किसान गोल म्हणून तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च करून त्याला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करून इन्स्टॉलेशन त्याचं झाल्यानंतर तुम्हाला आणखी एक ऍप्लिकेशन आहे ज्याचं नाव आहे आधार फेस आरडी. हे एक ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे ऍप्लिकेशन फक्त इन्स्टॉल करून ठेवायचं आणि म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करायचं असतं ना त्यावेळेस हे ऍप्लिकेशन यूज मध्ये येतं. म्हणजे बॅकग्राऊंडला ते ऑटोमॅटिक चालतं, त्याला ओपन करायची गरज नाही आपल्याला. पण हे इन्स्टॉल पाहिजे तुमच्या मोबाईलमध्ये. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवा. त्यानंतर तुमचं पीएम किसान गोल जे ऍप्लिकेशन आहे त्याला ओपन करा. ओपन वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ह्या अशा पद्धतीचं एक इंटरफेस येईल. त्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं बघा. इथे खाली तुम्हाला नेक्स्ट दिसेल त्यावरती तुम्ही क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे बघा इथं फर्स्ट नंबर स्टेपला काय करायचंय, हे असं इंटरफेस येईल. त्यामध्ये तुम्हाला भाषा निवडायची. दोनच आहेत, हिंदी आणि इंग्लिश. त्याचपैकी इंग्लिश निवडा. सबमिट करा. सबमिट केल्यानंतर ही 2 नंबरची स्टेप बघा. इथे तुम्हाला अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इनचा एक पर्याय येईल. तर तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करायचंय. लॉग इन वरती तुम्ही जसं क्लिक करता 3 नंबरची स्टेप्स आहे. इथं तुम्हाला हे असा एक ड्रॉप डाऊन येईल बघा. त्यामध्ये लॉग इन टाईप जे आहे त्यावरती इथं इथं बघू शकता कोपऱ्यामध्ये एक एरो आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली बेनिफिशरी अशी हे ऑप्शन येते. त्यापैकी तुम्हाला बेनिफिशरी हे जे 3 नंबरचं ऑप्शन आहे, सिलेक्ट सिलेक्ट स्टेट ऑफिशियल आणि बेनिफिशरी 3 नंबरचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचंय. सिलेक्ट केल्यानंतर जे आहे हे तुम्ही इथं बेनिफिशरी सिलेक्ट केलं आणि इथं आधार नंबर थ्रू तुम्हाला जे आहे जे ज्यांचं पण तुम्हाला केवायसी करायची आहे त्या व्यक्तीचा, त्या फार्मरचा आधार आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि फेशियल ई केवायसी लॉग इन हे जे आहे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. या बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला या असा एक पॉपअप येईल बघा. त्यामध्ये तुम्हाला यावरती टिक करायचंय. यावरती टिक केल्यानंतर खाली स्कॅन फेस म्हणून एक बटन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर या असं तुम्हाला जे आहे म्हणजे आपण आधार फेस आयडी इन्स्टॉल करून ठेवलं होतं बघा. तर ते ऑटोमॅटिक बॅकग्राऊंडला चालू होतं. त्या म्हणजे त्या बटनावरती क्लिक केलं स्कॅन फेसवरती, तर असा एक गोल येईल. त्या गोल आल्यानंतर तुम्हाला जो शेतकरी असेल त्या शेतकऱ्यासमोर मोबाईल तुमचा धरायचा आहे आणि मोबाईल धरल्यानंतर ज्यावेळेस असा हिरवा कलर येईल त्याचा, त्यावेळेस त्या शेतकऱ्याला सांगायचंय की तुमच्यावाले जे डोळे आहेत ते ब्लिंक करा. ब्लिंक करा म्हणजे उघडझाप करा. हा असा हिरवा कलर आला आणि डोळे उघडझाप केल्यानंतर इमेज कॅप्चर सक्सेसफुली आणि प्रोसेसिंग असा एक तुम्हाला जे आहे मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर समोर जे आहे तुम्हाला इथं एक पासवर्ड विचारेल बघा, म्हणजे पासवर्ड सेट करायला सांगाल बघा. तर त्याला एमपिन म्हणतात. तर तो 6 डिजिटचा असतो आणि तो टाकताना काळजीपूर्वक टाका. इथं जो टाकताल तोच इथं कन्फर्म करा. समजा इथे 1 2 3 4 5 6 टाकला तर तोच इथे 1 2 3 4 5 6 टाका. तुम्ही कुठलाही टाकू शकता, असं सिरियली टाकू नका. आणि त्यानंतर इथे एमपिन आणि हा एमपिन तुमच्या लक्षात असला पाहिजे, कारण तुम्हाला तो नंतर ऍप्लिकेशन ओपन करण्यासाठी गरजेचा पडतो बघा. तर स्टेप 1 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथं 6 डिजिटचा एमपिन टाकायचा आहे आणि तो कन्फर्म करून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर दुसरी स्टेप मध्ये तुम्हाला इथं जे आहे एमपिन जनरेटेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. नंतर त्यावरती ओके करा. ओके केल्यानंतर ऑटोमॅटिक हे जे आहे रिडायरेक्ट होऊन या ऍप्लिकेशनच्या डॅशबोर्ड येईल. तर तुम्हाला डॅशबोर्ड वरती क्लिक करायचं आहे. डॅशबोर्ड वरती क्लिक केल्यानंतर जे आहे तुम्हाला इथं तुमचं जे केवायसीचं स्टेटस आहे ते लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस येस, आधार सीडिंग स्टेटस येस आणि ई केवायसी स्टेटस येस. हे जर तुमचे तिन्ही जर येस दिसत असतील तर तुमची केवायसी झालेली आहे. इथंच तुम्ही बघू शकता ई केवायसी स्टेटस येस दिसतंय. पण तरीही तुम्हाला जर आज आणखी कन्फर्म करायचं असेल तर फक्त खाली एक बटन आहे ई केवायसी फॉर आधार बेनिफिशरीज, याच्यावरती क्लिक करा. ज्यांचं पण तुम्हाला बघायचंय त्यांचा आधार नंबर इथे टाका, सर्च करा आणि ई केवायसी ऑलरेडी डन असा तुम्हाला मेसेज येऊन जाईल. ठीक आहे. आता ज्यांना इथं ई केवायसी स्टेटस येस दाखवतंय आणि इथं पण ई केवायसी ऑलरेडी डन असं दाखवतंय, त्यांना काहीही करण्याची गरज नाहीये. तुमची ई केवायसी झालेली आहे. आता आपण बघूयात जे बेनिफिशरी आहेत त्यांचं लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस येस आहे, पण आधार सीडिंग स्टेटस बँक अकाउंट नो आणि ई केवायसी स्टेटस नो. यापैकी कुठलं पण एक जर नसेल तर तुम्हाला ती केवायसी स्टार्ट करायची बघा. इथं तुमचे बेनिफिशरीचे डिटेल, आधार नंबर वगैरे दाखवतील आणि जे आहे आणि हे कधी दाखवल, ज्यावेळेस तुम्ही आधार नंबर टाकून आधार बेनिफिशरी सिलेक्ट करता त्यावेळेस बघा. इथं नो जर असेल तर स्टार्ट ई केवायसी वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला एमपिन विचारला जाईल बघा. मी मगाशी सांगितलं होता की तुम्ही इथं जो एमपिन आहे
तो एमपिन लक्षात ठेवा. आता हा इथं 5 अंकाचा दाखवतो पण 6 अंकाचा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला जर समजा एमपिन तुम्ही विसरले असाल तर इथं फॉरगॉट एमपिनचा एक ऑप्शन आहे. तिथून पण तुम्ही करू शकता. पण तुम्हाला जर माहिती असेल तर सिंपल इथं तुमचा 6 अंकाचा एमपिन टाका. सबमिट वरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर ना इथं तुम्हाला असं कन्फर्मेशन पॉपअप येईल. त्यावरती इथं टिक करा आणि स्कॅन फेस वरती क्लिक करा. स्कॅन फेस वरती क्लिक केल्यानंतर ना परत एकदा इथं असा गोल येईल बघा. सर्कल येईल. त्या सर्कलमध्ये तुमचा जो फेस आहे तो प्रॉपर कॅप्चर करा. ह्या अशा प्रकारे ग्रीन झाल्यानंतर ना त्या शेतकऱ्याला किंवा फार्मरला त्याचे डोळे उघडझाप करायला लावा. त्यानंतर ना उघडझाप केल्यानंतर इमेज कॅप्चर सक्सेसफुली इन प्रोसेसिंगचा एक मेसेज येईल. त्यानंतर ना झाल्यानंतर ना ई-केवायसी हॅज बीन कंप्लीटेड सक्सेसफुलीचा मेसेज तुम्हाला येऊन जाईल. आता ई-केवायसी झाल्या झाल्या कधी कधी काय होतं की पोर्टलला लगेच ते अपडेट होत नाही. तर त्यासाठी ते काय म्हणतात की if status is not visible in the app or report, the KYC will be updated in system within 24 hours. जर तुम्ही KYC सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे आणि तुमचं जर तिथं व्हिजिबल दिसत नसेल रिपोर्टमध्ये काहीच किंवा मग स्टेटस अजूनही नो दिसत असेल तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं जो स्टेटस आहे ते 24 मध्ये म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये पोर्टलला किंवा ऍप्लिकेशनमध्ये जे आहे ते रिफ्लेक्ट होईल. तर तुमची अशा प्रकारे तुम्ही जी केवायसी आहे ती करून घेऊ शकता. जर तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्की करू. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.